मित्रांनो नमस्कार. कुचरेकर मास्तर या इंग्रजीची बारकावे आणि कुठे शिकण्याच्या या 89व्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हा पाठ शिकवताना एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो वरचा भाग आहे लाल अक्षरात लिहिलेला, त्याच्यामध्ये सूत्ररूपाने आपण काळांचे उपप्रकारात काळ कसे वापरले जातात हे समजून घेणार. पुन्हा एकदा सांगतो, सूत्ररूपाने उपप्रकारात काळ कसे वापरले जातात हे समजावून घ्यायचे. याच्या आधीच्या भागामध्ये आपण काळ आणि काळांचे उपप्रकार म्हणजे वर्तमान काळ, वर्तमान काळातला साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ असं शिकलो. आता इंडेफिनिट टेन्स मध्ये वर्तमान काळ कसा, भूतकाळ कसा आणि भविष्यकाळ कसा वापरतात हे समजावून सांगितलं किंवा हे समजून घेतलं तर ते इंग्रजी भाषेच्या आकलनाच्या दृष्टीने, समजण्याच्या दृष्टीने सोपं होईल. म्हणून ह्या भागाकडे पहिलं लक्ष द्या. पाठ आणि फळ्यावर जे दिले ते आताच लिहून घ्या. याचाच दुसरा भाग वेगवेगळी क्रियापद घेऊन वाक्यरचना कशी करायची हे मी समजावून सांगेन. तर पहिल्या भागामध्ये सूत्र आणि 90वा जो भाग असेल त्याच्यामध्ये जे फळ्यावर लिहिलंय ते तसंच असेल, परंतु वेगवेगळी क्रियापद घेऊन त्यांचा वापर कसा करायचा ते समजून घेऊ. तर या आधीच्या पाठामध्ये आपण काळ आणि काळांचे उपप्रकार म्हणजे वर्तमान काळाच्या खाली आपण इंडेफिनिट, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ, तसंच भूतकाळ आणि भविष्यकाळ शिकू. आता आपण प्रक्रिया थोडीशी वेगळी करतोय आणि ती वेगळी केल्यानंतर ही वाक्ये एकत्र वापरल्यानंतर तुम्हाला इंग्रजी समजणं आणि काळ सुस्पष्ट रीतीने आपल्या डोळ्यासमोर येणं अधिक सोपं होईल. म्हणून हा गोषवारा. तर पहिला आहे साधा काळ, इनडेफिनिट टेन्स. हा साधा किंवा सामान्य. साध्या काळातला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्यानंतर आहे अपूर्ण किंवा चालू, त्यातला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. त्यानंतर आहे पूर्ण वर्तमान काळ म्हणजे पूर्ण काळ, त्यातला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि सगळ्यात शेवटी जो काळ मराठीत नाही तो पूर्ण काळ. त्या पूर्ण काळाचे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता काळ समजून घेऊया, भाषांतर समजून घेऊया आणि ते वापरायचं कसं याचं सूत्र समजून घ्या. सर्वात प्रथम सामान्य काळ. सामान्य काळाचा जो वर्तमान काळ असतो त्याचं कालदर्शक क्रियापद डू किंवा डज असतो. हे आधीच्या पाठात आपण शिकलोय. आणि त्याच्या पुढे येणारा जे कालदर्शक क्रियापद म्हणजे लेक्झिकल वर्ब असतं ते V1 म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असतं, जसं प्ले, ड्रिंक, सिंग इत्यादी. भूतकाळामध्ये डिड हे कालदर्शक क्रियापद असतं. परंतु हा परंतु महत्वाचा आहे. हे डिड विधानार्थी वाक्यात आपण वापरत नाही. उदाहरणार्थ आय डिड प्ले असं आपण म्हणत नाही, आय प्लेड म्हणतो. किंवा आय डिड राईट असं आपण म्हणत नाही, आय रोट असं म्हणतो. किंवा आय डिड सिंग, शी डिड सिंग असं आपण म्हणत नाही. तर V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं भूतकाळाचं रूप वापरतो, ज्याला म्हणतो आपण शी सॅंग, दे रोट, दे रॅन वगैरे वगैरे. तिसरं आहे भविष्यकाळ. भविष्यकाळाचं निदर्शक जे आहे ह्याला तांत्रिक दृष्ट्या आपण ऑक्झिलियरी वर्ब किंवा कालदर्शक क्रियापद म्हणत नाही,
ही उपक्रियापद आहे, याला मोडल म्हणतात. तरी पण विल आणि शॅल वापरल्यानंतर हे साधा भविष्यकाळ दाखवतो. उदाहरणार्थ आय सिंग, वी सिंग म्हणजे आम्ही गातो, मी गातो, आम्ही गातो. शी सिंग्स, ती गाते, नेहमी गाते. भूतकाळ काय येईल? आय सॅंग, सॅंग, SANG, वी सॅंग, शी सॅंग. इथे फरक पडत नाही, सॅंग हे एकच क्रियापद लागतं. मात्र वर्तमान काळात तृतीय पुरुषी एकवचनाला V1च्या पुढे S लागतं. ही सिंग्स, शी सिंग्स, इट सिंग्स. शी कुक्स, ही कुक्स, इट कुक्स. पण आय कुक, दे कुक, वी कुक. भविष्यकाळामध्ये विल आणि शॅल हे आल्यानंतर हा साधा भविष्यकाळ आहे. इनडेफिनिट फ्युचर टेन्स आहे हे कळतं. त्याच्या पुढे येणारं जे क्रियापद आहे ते V1 याच्यासारखंच वर्तमान काळासारखंच असतं. हा झाला आपला सामान्य काळ. त्याच्यानंतर चालू किंवा अपूर्ण काळ, याचा तपशील त्यावेळेला सांगितलाय. जी क्रिया संपलेली नाही, वर्तमान काळात चालू आहे आणि अजून संपायची आहे, जी क्रिया वर्तमान काळात चालू झालेली आहे पण अजून संपायची आहे, पुढे कधीतरी जाऊन संपणार आहे, ते दाखवण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरला जातो. जी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि भूतकाळात कधीतरी संपली, ते दाखवण्यासाठी चालू भूतकाळ दाखवला जातो. आणि जी क्रिया अजून सुरूच झालेली नाही, भविष्य काळात उद्या सुरू होईल, 1 वर्षाने सुरू होईल, माहिती, आणि भविष्य काळातच कधीतरी त्या पुढे जाऊन संपणार आहे, ते दाखवण्यासाठी आपण अपूर्ण भविष्यकाळ वापरतो. तर चालू वर्तमान काळाची कुठली क्रियापद आहे? एम, इज, आर. चालू भूतकाळाची कालदर्शक क्रियापद कुठली आहे? वॉज आणि वेअर. आणि फरक कुठे आहे? इथे विल आणि शॅल नुसतं वापरलं गेलं, पण इथे हा अपूर्ण आहे हे दाखवण्यासाठी विल च्या पुढे ही बी येतं आणि शॅलच्या पुढे पण बी येते. वाक्य बघा. आय एम, वी आर सिंगिंग, आम्ही गात आहोत. आय वॉज, वी वेअर सिंगिंग, आम्ही गात होतो. आय शॅल, वी विल. आय आणि वी ला शॅल पण लागतं आणि विल पण लागतं. त्याचे तपशील आधीच शिकवून झालेले आहेत, पुन्हा पाहिजे तर ते व्हिडिओ बघा. मात्र ही, शी, इट आणि दे आणि यू यांना विल आणि विल बी ही क्रियापद लागतात. वी विल सिंग, आय वॉज सिंगिंग, वी वेअर सिंगिंग, आम्ही गात होतो. ज्या वेळेला ती क्रिया चालू होती त्या काळाबद्दलचं हे विधान इथे आहे. आय शॅल बी सिंगिंग, वी शॅल बी सिंगिंग, दे विल बी सिंगिंग, यू विल बी सिंगिंग. तुम्ही गात असाल क्रिया अपूर्ण आहे आणि म्हणून चालू किंवा अपूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण काळातला वर्तमान काळ, अपूर्ण काळातला भूतकाळ आणि अपूर्ण काळातला भविष्यकाळ. इथे शॅल आणि विलच्या पुढे बी आलाय. मात्र सामान्य भविष्य काळात विल नाही, बी येत नाही, फक्त विल आणि शॅल आणि त्याच्या पुढे क्रियादर्शक क्रियापदाचं पहिलं. हा फरक लक्षात घ्या. इथे V1 आलेला आहे, इथे V1 अधिक ING. तर अपूर्ण काळाचं वैशिष्ट्य हे आहे की जे कृतीदर्शक क्रियापद आहे या सगळ्यांच्या पुढे ING. मग तो वर्तमान काळ असून दे, भूतकाळ असून दे किंवा भविष्यकाळ असून दे, हे त्याचं ओळखण्याचं साधं आणि सोपं सूत्र आहे. मात्र तो भविष्यकाळ आहे का भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे हे त्याच्या कालदर्शक क्रियापदावर कळतं. आता हा गडबडीचा आहे. पूर्ण वर्तमान काळ
हा गडबडीचा का आहे हे याच्या आधी पण मी सांगितलं. याच्यामध्ये क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल इटन, यातलं इटन हे जे भित्रीचं रूप आहे हे वर्तमान काळातही वापरलं जातं. उदाहरणार्थ सिंग, सॅंग, संग. आय हॅव संग, वी हॅड संग, आय हॅड संग, दे हॅड संग. ते हा वर्तमान काळ आहे म्हणून इथे कालदर्शक क्रियापद जे आहे, कालदर्शक क्रियापद जे आहे, ऑक्झिलियरी वर्ब जे आहे ते हॅव आणि हॅज. आय, वी, यू आणि दे यांना हॅव लागतं आणि ही, शी, इटला हॅज लागतं. म्हणून इथे आय आहे, व्ही आहे, याच्या पुढे हॅव आहे. इथे ही आणि शी आहे म्हणून हॅज आहे. मात्र शेवटचं जे रूप आहे ते भित्रीचं रूप आहे या तिन्हीमध्ये. आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हा समज होतो आय हॅव सन म्हणजे भूतकाळ. नाही, व्याकरणाच्या दृष्टीने हा वर्तमान काळच आहे. मात्र क्रिया भूतकाळात घडली आणि त्याचा परिणाम वर्तमान काळापर्यंत टिकून राहिलाय त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ इंग्रजीमध्ये वापरतो. मी गायलो आहे, वी हॅड सन, मी गायलो होतो. वी विल हॅव सन, आम्ही गायलेले असू. परफेक्ट म्हणजेच कृती पूर्ण हे लक्षात ठेवा. मग ती वर्तमान काळातली असेल, भूतकाळातली असेल किंवा भविष्य काळात असेल. शी हॅज कुक, तिने स्वयंपाक केलेला आहे. शी हॅड कुक, तिने स्वयंपाक केलेला होता. अँड शी विल हॅव कुक, तिने स्वयंपाक केलेला असेल. आणि शेवटचा सगळ्यात गडबडीचा जो मराठीत नाही तो पूर्णापूर्ण वर्तमान काळ, पूर्णापूर्ण भूतकाळ आणि पूर्णापूर्ण भविष्यकाळ. जी कृती सतत चालू आहे आणि जिथे काळाचा उल्लेख सिन्स आणि फॉर ने केला जातो. सिन्स कधीपासून आणि फॉर किती काळ. मग तो वर्तमान काळात असेल, भूतकाळात असेल किंवा भविष्य काळात असेल, तो पूर्ण वर्तमान काळ. त्याचं कालदर्शक क्रियापद हॅव आणि हॅज आहे. मात्र भूतकाळात असा काही फरक नाही. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे या सगळ्यांना हॅड बीनच लागतो. हॅव आणि हॅज सारखा फरक नाही. मात्र वर्तमान काळात ही, शी, इटला हॅज बीन येतं, हॅव बीन लागत नाही. मात्र भविष्य काळातही तोच नियम हॅड बीन सारखा. आय, वी, यू, दे, ही, शी, इट या सगळ्यांना विल हॅव बीन, विल हॅज बीन शब्दप्रयोग नाही, असं क्रियापद नाही, हे लक्षात ठेवा. वी हॅव बीन सिंगिंग, आम्ही गात आलेलो आहोत, आम्ही गात राहिलेलो होतो. वी हॅड बीन. वी विल हॅव बीन सिंगिंग, आम्ही गात राहिलेले असू. शी हॅज बीन कुकिंग, ती रांधत राहिलेली आहे म्हणजे क्रिया अजूनही चालू आहे, संपलेली नाही बऱ्याच काळापासून. पुढे सिन्स म्हणायला पाहिजे किंवा फॉर म्हणायला पाहिजे आणि काळाचा उल्लेख केला पाहिजे. ह्या पूर्णापूर्णतेसाठी सिन्सचा आणि फॉरचा उपयोग करणं आणि काळाची लांबी किंवा कधीपासून हे सुरू झालेलं आहे हे निर्देश करणं हे या पूर्ण काळाचं वैशिष्ट्य आहे. मग तो वर्तमान काळ असू दे, भूतकाळ असू दे किंवा भविष्य काळ असू दे. तर पूर्ण वर्तमान काळाचं कालदर्शक आहे हॅव बीन किंवा हॅज बीन. भूतकाळामध्ये सगळ्यांना हॅड बीन आणि भविष्य काळामध्ये विल हॅव बीन हे कालदर्शक क्रियापद. आणि अपूर्ण काळाप्रमाणेच इथे देखील मूळ रूपाला
प्लेला प्लेइंग, सिंगला सिंगिंग, कुकला कुकिंग असं आयएनजी प्रत्यय लागून येणारं रूप लागतं. वी हॅव बीन सिंगिंग, वी हॅव बीन कुकिंग, वी हॅड बीन सिंगिंग, वी हॅड बीन कुकिंग, वी विल हॅव बीन कुकिंग, वी विल हॅव बीन सिंगिंग. आम्ही गात राहिलो आहोत, आम्ही गात राहिलो होतो, आम्ही गात राहिलेलो असू. पूर्णापूर्ण वर्तमान काळ, पूर्णापूर्ण भूतकाळ आणि पूर्णापूर्ण भविष्यकाळ. मित्रांनो, फळ्यावर जे दिलेलं आहे ते कृपया तुम्ही लिहून घ्या आणि याचं नीट मनन करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजे तुमच्या मनात इंग्रजीचे काळ वापरण्याच्या बाबतीत कुठलाही गोंधळ राहणार नाही. मला वाटतं फळ्यावर जे दिलंय ते तुम्ही लिहून घेतलेलं असेल. शेवटपर्यंत, पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत आणि या क्रियापदांपर्यंत सगळं लिहून घ्या, जेणेकरून याच्या पुढे मी जे काय शिकवतोय त्याची संगती या पाठाबरोबर लागेल. तर इंग्रजीच्या खुब्या आणि इंग्रजीचे बारकावे शिकायचे असले तर 90वा भाग बघायला विसरू नका. इंग्रजी शिका, इंग्रज होऊ नका, पक्के मराठी राहा.